राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण होत आहे। 1 मे रोजी रितेश डोईफोडे नावाच्या युवकाची हल्लेखोरांनी हत्या केली आहे। ही हत्या नाशिक रोड परिसरात झाली आहे। या हत्येचे कारण समोर आले आहे। ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। हत्या करणारा गुन्हेगार स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे। या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। संबंधित प्रकरणात मिळालेल्या एका वृत्तानुसार ही हत्या नाशिक रोड परिसरातील जेल रोड या ठिकाणी तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला। या झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला एकाला गंभीर जखमी करण्यात आला आहे। दरम्यान जखमी युवकावर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। जुना वाद पुन्हा काढून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालत धारदार शस्त्राने वार केले आहे। यामध्ये रितेशचा मृत्यू झाला असून रितेशचा मित्र गंभीर जखमी झाला आहे। मृत युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या हल्ल्यानंतर गुन्हेगार नाशिक पोलीस ठाण्यात आले आणि शरण आले असून त्याबाबत नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक रोड।